मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून येते आणि मुंबईमध्ये हे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू असल्याचं कळतंय। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण हा विषय जटिल आहे। आरक्षण देण्याबाबत अनेक तांत्रिक अडचणी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। मात्र नोंदी सापडलेल्या आहेत, अहवाल सादर केलेला आहे। मग विशेष अधिवेशन कशासाठी? हेच अधिवेशन वाढवून 24 डिसेंबर आधी कायदा पारित करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। आणि 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण ते देतील याची खात्री, कारण त्यांनी विशेष अधिवेशन बोलू नये, कारण ती आवश्यकता नाही बोलवण्याची। कारण तसं तुम्ही त्याचं एकट्याचं ऐकून जर पुन्हा मराठ्यांना येड्यात काढणार असाल, अन्याय करणार असाल तर ते आम्ही नाही सहन करणार। आम्हाला नाविलाजानं मग पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे। कारण सरकारला आम्ही वेळ दिला, ते बोलले तसंही केलं, त्यामुळे सरकारला आता अधिवेशन बोलवण्याची गरज नाही। लय झालं तर त्यांना जर 24 डिसेंबरच्या आत त्यांचं हे अधिवेशन संपणार असलं, त्यांनी या अधिवेशनाची मुदत वाढवावी। कारण विधानसभा सध्या सुरू आहे, डबल बोलवण्याची गरज काय? द्यायचीच जर इच्छा आहे तर पुन्हा पुढे ढकलण्याची काहीच आवश्यकता नाही आणि आम्ही ते ऐकणार नाही। तुम्ही याचीच मुदत वाढवा, याच अधिवेशनाची घ्या, 25-26 पर्यंत घ्या, 27-28 पर्यंत घ्या, परंतु तुम्ही याचीच मुदत वाढवा आणि 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या। सह्याद्रीची उंची म्हणजे